नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे मजेत ना? आणि मजेतच राहा आणि मजेत शिकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव आहे सीमाचंदन एज्युकेशन. फ्री एज्युकेशनचा प्लॅटफॉर्म आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना लागणारे जे महत्त्वाचे विषय आहेत त्यांचा परीक्षाभिमुख अभ्यास करून घेतला जातो. आमच्या प्लॅटफॉर्मशी जर कनेक्ट व्हायचं असेल तर 866 83 50 563 हा नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्या सीमाचंदन एज्युकेशन या नावाने आणि आम्हाला तसा मेसेज टाका की आय वॉन्ट टू जॉईन, की मला तुमचा प्लॅटफॉर्म जॉईन करायचा आहे. आम्ही तुम्हाला आमच्या ब्रॉडकास्ट लिस्टवर जॉईन करून घेऊ, ज्याद्वारे आपल्याला रोजच्या रोज व्हिडिओ लेक्चर्स फ्रीमध्ये उपलब्ध होतील. चला मग आज आपण सुरू करणार आहे महत्वाचा टॉपिक राज्यघटनेचा. PSI असो, STI असो, कंबाईन असो म्हणजे किंवा राज्यसेवा असो किंवा पोलीस भरती असो किंवा तलाठी एक्झाम असतो, सगळ्या ठिकाणी अतिशय महत्वाचा टॉपिक आहे आणि टॉपिकचं नाव आहे घटनेच्या महत्वाच्या अनुसूच्या. मित्रांनो, टॉपिक पूर्ण पाहायचा आहे. टॉपिकच्या शेवटी मी तुम्हाला एक ट्रिक दिलेली आहे. जर ती ट्रिक लक्षात ठेवली तर तुमचा या टॉपिकवरचा एक पण मार्क जाणार नाही. चला मग सुरुवात करू. चला मित्रांनो, मग आजचा टॉपिक आहे अनुसूची. आजच्या घडीला घटनेमध्ये किती अनुसूच्या आहे टोटल? तर 12 अनुसूच्या आहे. घटना जेव्हा सुरू झाली होती तेव्हा घटनेत फक्त 8 अनुसूच्या होत्या. पुढच्या 4 अनुसूच्या घटना दुरुस्तीनुसार जोडण्यात आल्या होत्या. 9वी जी अनुसूची होती ती पहिली घटना दुरुस्ती 1951 नुसार जोडण्यात आली होती. 10वी अनुसूची जी 52वी घटना दुरुस्ती 1985 मध्ये झाली त्याच्यानुसार जोडण्यात आली होती. काय हो 52वी घटना दुरुस्ती 1985? आजचा जो राजकारणात सावळा गोंधळ चालू आहे ना, इकडून आमदार तिकडे गेले, तिकडून आमदार इकडे आले, हे रोखायचं म्हणून पक्षांतर बंदीचा कायदा केला होता 1985 ला. बरोबर आहे. हा ठीक आहे, त्याच्यात काही पळवाटा आहे ज्याचा वापर करून आजचं राजकारण चालू आहे, पण त्याच्या संबंधित जी घटना दुरुस्ती होती ती होती 52वी घटना दुरुस्ती 1985 मध्ये झाली होती. त्याच्यानुसार 10वी अनुसूची ऍड झाली होती. नंतर आली 11वी अनुसूची जी 73व्या घटना दुरुस्तीनुसार 1992 ला ऍड झाली होती. आणि नंतर आली 12वी अनुसूची जी 74व्या घटना दुरुस्तीनुसार 1992 ला ऍड झाली होती. कॉन्सेप्ट पक्का? आता पाहणार आपण पहिली अनुसूची. पहिली अनुसूचीला पहिली शॉर्टकट ट्रिक काय आहे? अनुसूची पहिली म्हणलं तर लक्षात ठेवायची नुसती नाव आहे. याच्यात नावं कशाची? तर भारतात असणाऱ्या घटक राज्यांची, भारतात असणाऱ्या केंद्रशासित प्रदेशांची, भारतात असणाऱ्या घटक राज्यांची राज्य क्षेत्र आणि भारतात असणाऱ्या केंद्रशासित प्रदेशांचा विस्तार हेच दिलेलं आहे अनुसूची 1 मध्ये. अनुसूची 1 म्हणलं की पहिल्यांदा लक्षात ठेवायचं नाव, बाकी काहीच नाही. आता डिटेल मध्ये पाहू. अनुसूची 1 ही कलम 1 ते 4 याच्याशी संबंधित आहे आणि आपण पाहिलंय की कलम 1 ते 4 मध्ये भारताच्या संघराज्याबद्दल, त्यातल्या घटक राज्यांबद्दल माहिती आणि केंद्रशासित प्रदेशाबद्दल माहिती दिलेली आहे. काय येतं याच्यात? घटक राज्यांची नावं, त्यांची राज्यक्षेत्र. काय येतं याच्यात? केंद्रशासित प्रदेश आणि त्यांचा विस्तार. सध्या भारतामध्ये 28 राज्यांनी 8 केंद्रशासित प्रदेश आहे. नव्याने निर्माण झालेले 2 केंद्रशासित प्रदेश, एक आहे जम्मू काश्मीर आणि लडाख, जे जम्मू आणि काश्मीर या राज्याला विभागून तयार झालेली आहे. कॉन्सेप्ट पक्का? अनुसूची 1 फक्त नाव. आता आपण पाहणार आहे अनुसूची 2. काय अनुसूची 2? अनुसूची 2 म्हणलं तर लक्षात ठेवायचं पगार हा शब्द. पगार कोणाचा? जे महत्वाचे व्यक्ती देश चालवण्याचं काम करतं त्या लोकांचा पगार. बरोबर आहे. कोणत्या व्यक्ती आहे त्या महत्वाच्या? तर त्या महत्वाच्या व्यक्ती आहे राष्ट्रपती, राज्यांचे राज्यपाल, लोकसभेचा अध्यक्ष, उपाध्यक्ष, राज्यसभेचे सभापती, उपसभापती, विधानसभेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विधान परिषद असली तर तिचे सभापती आणि उपसभापती, त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांच्या न्यायाधीशांचे पगार, वेतन, भत्ते आणि भारताचं नियंत्रक महालेखापरीक्षक कॅग यांचे पगार आणि भत्ते याची माहिती अनुसूची 2 देते. अनुसूची 2 काय आहे? तर महत्वाच्या व्यक्तींचे पगार, भत्ते आणि विशेषाधिकार सांगणारी गोष्ट. त्याच्यामुळे अनुसूची 2 आली की पक्का लक्षात ठेवायचं नुसतं पगार. कॉन्सेप्ट पक्का? आता पुढची महत्वाची अनुसूची आहे अनुसूची 3. आणि अनुसूची 3 म्हणलं तर लक्षात ठेवायचं एकच शब्द आहे नुसतं शपथा. शपथा कोणाच्या? जे महत्वाचे राजकारणी किंवा पदाधिकारी देश चालवतात त्यांना जे शपथ दिली जाते त्यांचे नमुने सगळे अनुसूची 3 मध्ये भरलेले आहे. लक्षात? मग त्या महत्वाचे व्यक्ती कोण आहे? तर सगळ्यात पहिल्यांदा आहे केंद्रीय मंत्री. जे देश चालवतात त्यांना शपथ कशी दिली जाते त्याचा नमुना अनुसूची 3 मध्ये दिलेला आहे. त्याच्यानंतर
उद्या जर का मला वाटलं की मी खासदारकीला उभं राहावं किंवा मग आमदारकीला उभं राहावं, म्हणजे मी संसदेची निवडणूक लढवावं किंवा राज्याच्या विधानसभेची निवडणूक लढवावं, मला शपथ घ्यावंच लागते. आणि त्या शपथेचा जो नमुना आहे तो नमुना दिलेला आहे अनुसूचित 3 मध्ये. त्याच्यानंतर मी निवडून आलो खासदार म्हणून, तरी सुद्धा मला शपथ घ्यावा लागणार आहे. तो सुद्धा नमुना मला 3 मध्ये दिलेला आहे. आणि भारताचा जो कॅग असतो, नियंत्रक आणि महालेखा परीक्षक, त्याला जी काही शपथ दिली जाते, कॅग कोण आहे हो? तर भारताचा सीए, म्हणजे भारताचा हिशोब तपासणारा माणूस म्हणजे सीए. त्याला जी काही शपथ दिली जाते ती सुद्धा कुठे दिलेली आहे? त्या अनुसूची 3 मध्ये दिलेली आहे. त्याचप्रमाणे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचे न्यायाधीश यांना जे काही शपथ दिल्या जातात त्या सुद्धा अनुसूची 3 मध्ये दिलेले त्याचे नमुने. आणि सगळ्यात महत्वाचं, राज्यांचे जे काही मंत्री निवडून येतात त्या मंत्र्यांना जी काही शपथ दिली जाते त्या शपथीचे नमुने सुद्धा अनुसूची 3 मध्ये दिलेले आहे. कॉन्सेप्ट पक्का. अनुसूची 2 मध्ये आपण पगार पाहिले, अनुसूची 3 मध्ये आपण शपथा पाहिला. आता त्यांचं रँक पण पाहणं गरजेचं आहे की घटनेनुसार कोणतं पद कुठल्या रँकला येतं. मित्रांनो, पेपरला या ठिकाणी नेहमी एक प्रश्न बनतो आणि तुम्हाला इथं विचारलं जातं पद आणि त्याचा असणारा रँक किंवा ऑर्डर. फापड पासरा खूप दिलेला आहे, पण आपल्याला फक्त लक्षात ठेवायची 11 पद आणि 11 टायटल. 11 रँक आणि 11 टायटल, 11 रँक आणि 11 पद एवढंच लक्षात ठेवायचं, बाकी लक्षात ठेवायचं नाही. एकदम सोपं आहे. पहिले 6 ते कसे लक्षात राहतो, कोणाच्या लक्षात राहील? सिंपल आहे. घटनेनुसार 1 नंबरचं पद कोणतं आहे? राष्ट्रपती. 2 नंबरचं उपराष्ट्रपती. 3 नंबरचं पंतप्रधान. 4 नंबरचं राज्यपाल. 5 नंबरचं माजी राष्ट्रपती. 5A उपपंतप्रधान, डेप्टी पीएम. आणि 6वं सरन्यायाधीश किंवा लोकसभेचा अध्यक्ष. पहा, पहिले 6 रँक एकदम सोपे आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, माजी राष्ट्रपती, त्याच्यानंतर उपपंतप्रधान आणि 6वं सरन्यायाधीश आणि लोकसभेचा अध्यक्ष. इथपर्यंत आलं लक्षात? फिक्स. आता 7व्या पासून कशी स्टोरी चालू होती. आता लोकसभेचा अध्यक्ष ज्या सदनामध्ये बसतो त्या सदनामध्ये विरोधी पक्ष नेते सुद्धा आहे. मग तो 7व्या नंबर त्याचा रँकच्या बाबत. त्याचं पद कसं झालं? 7व्या नंबरचं, लोकसभा अध्यक्षाच्या खालोखाल. मग तिकडं राज्यसभेचा सुद्धा विरोधी पक्ष नेता आहे, तो सुद्धा लोकसभेच्या अध्यक्षाच्या खालोखालच. आलं लक्षात? नंतर वेगवेगळ्या राज्यांचे जे काही मुख्यमंत्री आहे, सीएम, यांचं पद सुद्धा 7व्या नंबरला, लोकसभेच्या अध्यक्षाच्या खाली त्यांचा दर्जा आहे. त्याच्यानंतर त्या सदनामध्ये जे कॅबिनेट मिनिस्टर आहे ते सुद्धा लोकसभेच्या अध्यक्षाच्या खाली, म्हणजे त्यांचं पद सुद्धा आहे 7व्या मध्ये. 7 भारतरत्न. 8 परदेशी राजदूत. 9 सुप्रीम कोर्टातले इतर न्यायाधीश. 9 हे महत्वाचे, युपीसीचा अध्यक्ष, त्याचं पद आहे 9 सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या खाली. 10 राज्यसभा आणि लोकसभा उपाध्यक्ष. आणि 11 महत्वाचं कॅग. कॅग म्हणजे कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया आणि कॅबिनेट सेक्रेटरी. आलं लक्षात? क्रम एकदम सोपा आहे. स्क्रीनशॉट काढा, 2 ते 3 वेळेस वाचा, पक्क लक्षातून जातं. पेपरला 1 मार्क नक्की भेटणार. चला वळ मग पुढच्या टॉपिक कडे. आता पुढची जी अनुसूची आहे ती आहे अतिशय महत्वाची अनुसूची, अनुसूची 5. आणि अनुसूची 5 म्हणलं तर एकच शब्द लक्षात ठेवायचा, अनुसूचित क्षेत्र. आता काही राज्य सोडली की उर्वरित राज्यांमध्ये जे काही अनुसूचित क्षेत्र आहे, अनुसूचित जमाती आहे, त्यांचं नियंत्रण आणि प्रशासन कशा पद्धतीने चालणार आहे हे सगळं अनुसूची 5 मध्ये दिलेलं आहे. मग ती कोणती राज्य आहे सोडून उर्वरित राज्यांबद्दल सांगता येईल कलम, तर ती राज्य आहे आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम. इथे शॉर्टकट की लक्षात ठेवायची. शॉर्टकट काय आहे? ATM मी. A फॉर आसाम, T फॉर त्रिपुरा, M फॉर मेघालय आणि MI फॉर मिझोराम. किंवा ATM MI किंवा ATM मी. काही लक्षात ठेवा, शॉर्टकट आहे, लक्षात ठेवा, विषय संपून गेला. चला कॉन्सेप्ट पक्का. पुढची जी अनुसूची आहे ती आहे अनुसूची 6. आणि अनुसूची 6 हा शब्द आला की डोळ्यासमोर आला पाहिजे शब्द आदिवासी क्षेत्र, म्हणजे आदिवासी. कुठल्या राज्यामधले आदिवासी क्षेत्र? तर आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम या राज्यांमध्ये जे काही आदिवासी क्षेत्र आहे त्यांच्या प्रशासन आणि नियंत्रणाबद्दल ज्या काही तरतुदी सांगितलेल्या त्या अनुसूची 6 मध्ये सांगितलेल्या आहे. ऑलरेडी तुम्हाला मी यासाठी एक शॉर्टकट सांगितलेलं आहे. शॉर्टकट काय आहे? ATM मी, आसाम, त्रिपुरा, मेघालय आणि मिझोराम. लक्षात? कॉन्सेप्ट पक्का.
पुढची जी महत्वाची सूची आहे ती आहे अनुसूची 7 आणि अनुसूची 7 म्हणलं तर डोळ्यासमोर राहण्याचा फक्त एकच शब्द आणि तो शब्द आहे वाटण्या. कशाच्या वाटण्या? अधिकाराच्या वाटण्या. कोणात? केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये होणाऱ्या अधिकाराच्या वाटण्या. आता केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये जे विषय आहे ते 3 सूचीमध्ये डिवाइड केलेले. जसं पहिलं संघ सूची, अशी सूची की ज्या विषयावर केंद्र कायदे करतं. घटना जेव्हा सुरू झाली तेव्हा त्यामध्ये 97 विषय होते, पण आजच्या घडीला ते 98 आहे. 100 झाले आणि आता 98 झाले. वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये वेगवेगळे रेफरन्स दिलेले, कन्फ्युजन होऊ शकतं, पण जे योग्य रेफरन्स बुक आहे त्याच्यामध्ये विषय दिलेले 98. त्याच्यानंतर राज्यसूची. राज्यसूची म्हणजे कामाचे असे विषय की ज्याच्यावर राज्य कायदा करू शकतं. सुरुवातीला ते 66 होते, नंतर ते 61 झाले. सध्या राज्यसूचीमध्ये जी विषयांची संख्या दिलेली ती 59 विषय आहे. सध्याही वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये वेगवेगळे दिलेले आहे, पण लेटेस्ट मधली आकडेवारी तुम्हाला सांगतोय. तिसरं आहे समोरची सूची. समोरची सूचीमध्ये जेव्हा घटना सुरू झाली तेव्हा 47 विषय होते. आजच्या घडीला समोरची सूचीमध्ये 52 विषय आहे. सगळ्यात महत्वाची लक्षात ठेवायची 52वी घटना दुरुस्ती. काय बरं लक्षात ठेवायची? कारण की या घटना दुरुस्तीनुसार राज्य सूचीमध्ये असणारे 5 विषय हे समोरच्या सूचीमध्ये टाकण्यात आले होते. कोणते विषय होते ते? जसं शिक्षा, जंगले, वन्य जनावरे आणि पक्षी संवर्धन, वजन आणि उपाय, आणि शेवटचं होतं न्याय प्रशासन. सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट सोडून. आलं लक्षात? कॉन्सेप्ट पक्का. अशा प्रकारे मित्रांनो छोटासा टॉपिक अनुसूची याचा आपण पहिला भाग संपवलेला आहे. फक्त 10 मिनिटाचा बाकी. नक्की पहा. फापड पसारा टाळला आणि परीक्षाभिमुखच मटेरियल टाकलेलं आहे. पुढचा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण की त्याच्यामध्ये शेवटी मी ट्रिक सांगितलेली आहे की 12च्या 12 अनुसूच्या कशा लक्षात राहतील. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.